नमस्कार मित्रांनो, मराठी वनस्पती. साईबाबांची शिर्डी आपल्यातल्या अनेकांनी पाहिली असेल, अनेक जण शिर्डीला गेले असतील, अनेक जण अगदी चालत तिथं पायी शिर्डीला जातात. अनेक गाणी लिहिलेली पाहिलीत आपण. अनेकांना जोपर्यंत लोक असं सांगतात की माहिती नव्हतं, तोपर्यंत शिर्डीतली गर्दी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होती. आणि भक्त भाविक जे कोणी आहेत, सगळ्या धर्माचे, ते पण म्हणजे एका विशिष्ट धर्माचे नाही आहेत. ओम साईराम म्हणजे काय फक्त हिंदूच तिथं जातात असं नाही, तर सगळ्या धर्मातली सगळी लोक तिथं जात आहेत, त्या साईबाबांच्या चरणी लीन होत आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आपण एकदम मोठ्या प्रमाणामध्ये गेले काही 7-8 वर्षापर्यंत आपण पाहिल्या. पण असं अचानक काय झालं की नंतर शिर्डीमध्ये जाणाऱ्या भक्तांची गर्दी कमी होऊ लागली. भक्त तिकडे म्हणजे जे अगदी घरामध्ये साईंचं नाव घेतल्याशिवाय किंवा भेटल्यानंतर रामराम म्हणायच्या आधी ओम साईराम म्हणणारी लोक ही सगळी त्या सगळ्यापासून दूर होऊ लागली. याचं कारण काय असावं, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा समजलं की अनेक माध्यमातून, अनेक लोकांकडून, अनेक तज्ज्ञांकडून असं सांगण्यात येत आहे की साईबाबा हे फकीर होते, साईबाबा हे मुसलमान होते, साईबाबांचं नाव चांदमिया आहे, साईबाबांचा इतिहासच नाही. या सगळ्या गोष्टी पाहता जी काही प्रश्नचिन्ह उभी राहिली, लोक सांगतात की या सगळ्या संभ्रमातून तिथली गर्दी कमी झाली. जी लोक भक्तिभावाने तिथं जात होती ती लोक तिथं जायला बंद झाली, तिथं आता ती जात नाहीत आणि त्याच्यामुळे शिर्डीतली गर्दी हळूहळू कमी झाली. पण खरोखरच साईबाबा हे हिंदू आहेत का, किंवा खरोखर साईबाबा हे हिंदू होते का, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पडताळतो, जेव्हा पाहतो, तेव्हा त्याच्यामध्ये तज्ज्ञ असं सांगतात की काहीच सापडत नाही. अनेक लोक इतिहास तज्ज्ञ सांगतात की यांचा इतिहासच सापडत नाही. अनेक लोक सांगतात की हे चांदमी आहेत. खास करून कट्टर हिंदूवादी जी लोक आहेत किंवा जी हिंदू लोक आहेत ते असं सांगतात की हे मुसलमान होते, हे सबका मालिक अल्लाह असं म्हणायचे. जे त्यांचं ते काही मंदिर आहे, ज्याला मंदिर म्हटलं जातं, जे द्वारकामाई, ते मंदिर हे पहिली मस्जिद होती आणि त्याच्यामुळे तिथं त्यांच्या साईबाबांच्या पुढे चादर चढवली जाते त्यांच्या सगळ्या गोष्टींवरती. आणि साईबाबांना हिंदू करण्यात आलं. जे साईबाबांच्या आजूबाजूचे काही ब्राह्मण लोक होती त्यांनी हे सगळं केलं, असं अनेक ठिकाणाहून, अनेक लोकांकडून सांगण्यात येते. पण साईबाबांचा मूळ इतिहास नक्की काय आहे हे आजही कोणापाशी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नाहीये. मोठ्या प्रमाणामध्ये म्हणण्यापेक्षा असा ठोस असा इतिहास कुठला नाहीये असे अनेक जण सांगतात. मग अनेकांनी तिथं जायचं की नाही, तिथं पाया पडायची की नाही, तिथं जाऊन त्यांच्यावरती श्रद्धा ठेवायची नाही, हा जो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ज्या प्रकारे या साई शिर्डी संस्थान जे आहे हे ज्या प्रकारे मोठं होऊ लागलं, ज्या प्रकारे उदयास आलं, त्या सगळ्या गोष्टी पाहता देशामध्ये जसं तिरुपती बालाजी आहे हे सगळ्यात श्रीमंत संस्थान आहे, तशीच अनेक अशी संस्थानं देशभरामध्ये आहेत. आणि त्यातलंच एक शिर्डी संस्थान साईबाबांचं, जिथं करोडोंचं दान येत आहे, जिथं सगळ्यात मोठी मांदियाळी किंवा गर्दी होते, त्या सगळ्या गोष्टी पाहता या शिर्डी संस्थानं काही उपक्रम करायचं हाती घेतलं. आता त्याच्यामध्ये काही त्यांनी हॉस्पिटल टाकले असतील किंवा कुठं काही महाराष्ट्रातल्या काही नैसर्गिक आपत्ती येतात किंवा असं काही तर तिथे ते मदत करत असतील, किंवा त्यांचं जे साईंचं अन्नछत्र जे चालवलं जातं, म्हणजे असं सांगतात की साईबाबा हे ते काय ते खिचडी वगैरे करून गावातल्या सगळ्यांना भुकेलेल्यांना अन्न द्यायचे, सगळ्या गोष्टी करायचे, अशी एक आख्यायिका आहे असं जे सांगितलं जात आहे. त्याचं एक स्वरूप म्हणून तिथं देखील साईबाबांचं अन्नछत्र चालवलं जातं. तिथं अनेक लाखो भाविक भक्त येणारे तिथं जेवण करतात, त्यांना अन्न मिळतं तिथं. आणि त्याच्यामुळं तिथं जाणारी लोक कोणीही उपाशी न येता ती पोट भरून घरी जावीत त्याच्यासाठी खोललेलं ते अन्नछत्र. पण त्याच्यावरून एक वाद उभा राहिला. म्हणजे तिथले सुजय विखे पाटील त्यांनी कालच्या एका कुठल्या भाषणामध्ये बोलताना ते काहीतरी बोलले, त्याच्यावरून गदारोळ उपस्थित झाला. त्यांनी जे काही भाषण बोलले ते भाषण असं होतं, प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, पेड केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे. तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या, आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले. कृपया करून प्रसादालयामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं, ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. आणि ग्रामस्थांसमेत मीटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार. त्या भाषणामध्ये ते असं म्हटलेत की जे कोणी इथे भिकारी येत आहेत जेवायला त्यांचं अन्न बंद करा, त्यांना जेवण द्यायची काही गरज नाहीये. पण त्यांनी या सगळ्या गोष्टी बोलत असताना नक्की कुणाला संबोधून बोललंय हे त्यावेळेला त्या भाषणाच्या क्षणी ते थोडेसे सांगायला चुकले, किंवा ऐकणाऱ्यांना तेव्हा जे काही त्यांना सांगायचं होतं ते त्यांनी चुकीचं घेतलं. त्याच्यावरून विरोधकांमध्ये नक्कीच सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या. मग साई भक्तांना भिकारीच म्हणले, की म्हणतात तिथं अन्नछत्रमध्ये जेवायला येतात ते सगळे भिकारीच आहेत, त्यांना ते बंदच करा. त्या सगळ्या गोष्टी राजकीयदृष्ट्या पुढे जोर घेऊ लागल्या. त्यानंतर या सगळ्या गोष्टी जेव्हा वाढल्या तेव्हा सुजय विखे पाटलांनी पुन्हा एकदा सांगितलं की मी नक्की कुणाला भिकारी म्हटलो, मी का म्हटलं की तर यांना जेवण देऊ नका. म्हणजे हे जेवण काही कोणी काही कोणाच्या खिशातनं घालत नाहीये. शिर्डी संस्थानामध्ये येणाऱ्या भाविकांकडून येणारा जो कोणी पैसा आहे, जो काही पैसा आहे, त्या पैशातून हे अन्नदान केलं जातं. तिथं लाखो लोक जेवतात, सगळ्या गोष्टी होतात. एका शिर्डीने संपूर्ण शिर्डी शहराचं रूप पालटलंय. आर्थिक दृष्ट्या आपण मान्य करू शकतो,
दैविकदृष्ट्या आता काय त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे ते काय नाही ते ज्यानं त्यानं त्याचा अभ्यास करावा. नक्की साईबाबा कोण होते, खरे होते, खोटे होते, मुस्लिम होते, हिंदू होते. कारण काय ना, ज्याची त्याची श्रद्धा आहे. कोणाला खरं वाटेल, कोणाला खोटं वाटेल. पण माझं वैयक्तिक स्वतःचं एक मत आहे की जर याच्यावरती प्रश्नचिन्ह उभे राहतात तर याचा अभ्यास प्रत्येकानं करावा, निश्चित करावा की बाबा हे खरंच काय. कारण तुम्ही जर आयुष्यभर एखाद्या ठिकाणी तुमची आस्था लावून जर असाल किंवा आस्था ठेवत असाल, जर तिथे काहीतरी प्रश्नचिन्ह उभं राहत असतील तर मग मात्र कुठे ना कुठेतरी अभ्यास करण्याची गरज आहे. तो प्रत्येकानं करावा, निश्चित करावा. अनेक विचारसरणीची अनेक पुस्तकं याच्यामध्ये आहेत. मग ती कुठली खरी कुठली खोटी या सगळ्या गोष्टी तुम्ही पडताळून पाहाल. पण सुजय विखे पाटलांनी जे काही बोललं त्याच्यानंतर त्यांचे जे काही स्पष्टीकरण आलं, त्यांनी जे सांगितलं की मी भिकारी का म्हटलोय ते एकदा बघा जरा. लोकांना भाषणामध्ये मराठी भाषेचे प्रत्येकजण वेगळे वेगळे अर्थ काढतो. जेव्हा मी भिकारी हा शब्द उल्लेख केला त्यामध्ये आपण जर अधिकृत माहिती काढली पोलीस स्टेशनकडून तर मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 4000 भिकाऱ्यांना या ठिकाणी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर करून त्यांना सुधारगृहामध्ये पाठवलेलं आहे. भिकारी याचा अर्थ साई भक्त ज्यांच्यावर आमची उपजीविका चालते यांना हिंदवण्याचा पाप कोणीच करू शकत नाही. साई भक्त हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत. कुणीही येऊ, आमचं म्हणणं भिकारी याचा अर्थ भिकारीच आहे जे पोलिसांच्या अहवालामध्ये सांगितलं जातं. एक दुसरा क्रमांक की या ठिकाणी जे बाहेर राज्याचे लोक आलेले आहेत, बिहारचा असेल, त्या ठिकाणी इतर राज्याअंतर्गतच्या इतर भागातले जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, जे कदाचित भिकारीचं सोंग घेतात किंवा रस्त्यावर पडलेले असतात, व्हाईटनर म्हणून एक प्रकार आहे तो वापरून नशा करत असतात, यांनी मुलींची छेड काढणे, यांनी मुलांचे काही कुठला अत्याचार, एक परवाच एक लैंगिक अत्याचाराची घटना घडली. मला शिर्डी विधानसभेमध्ये माझ्या महिला भगिनी सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि म्हणून मी परत एकदा संस्थांना विनंती करतो की हे जेवणाचं प्रसादालयाचं जे भोजन आहे याला 10 रुपये करण्याचा उद्देश एवढाच की जेवणाचं मूल्य केलं जाईल, जेवण वाया जाणार नाही. आणि दुसरा मुद्दा माझा स्पष्ट आहे की जे जेवण साईबाबा संस्थांमध्ये पर प्लेट 30 रुपयाचा आहे, किंवा 35 रुपयाचा खर्च संस्थांना येतो, ते जेवण आपण 10 रुपयाप्रमाणे भक्तांनी काही देणगी दिलेली आहे तरी त्याच्यामध्ये 25 रुपयाची तफावत आहे. एकतर ती तफावत भरून काढावी, कारण की हा खर्च इतर देशातून आलेल्या साई भक्तांचा पैसा आहे आणि या पैशाचा वापर प्रसादापेक्षा आमच्या परिसरातल्या मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा, शिर्डीच्या विकासासाठी व्हावा, शिर्डीच्या आजूबाजूच्या लगत गावांसाठी व्हावा. याच्यामध्ये मागणी करण्यात कुठलीच चूक नाही. पैशाचा वापर हा योग्य दृष्टिकोनातून, आता मुलींचं शिक्षण होऊ नये असं कोणाची इच्छा आहे, त्यामुळे साई भक्तांना हिणवण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही. साई भक्त हे आदरणीयच आहेत. भिकारीचा शब्दाचा उल्लेख हा जेन्युइनली त्या शब्दाचा अर्थ पोलीस स्टेशनमध्ये काढलेल्या रेकॉर्डनुसार तुम्हाला मिळेल की किती अपराधी जे पकडले गेले, किती असे भिकारीचे सोंग घेऊन आलेले लोक जे पकडले गेले, याचा पूर्ण रेकॉर्ड पोलीस स्टेशनकडून अधिकृतपणे मी जाहीर करणार आहे, जेणे की हा विषय पूर्णपणे क्लिअर होईल. याच्यामध्ये नवीन काहीच नाही. तुम्ही माझ्या भाषणाची जर क्लिप पाहिली तर माझ्या अगोदर माझ्याबरोबर जे ग्रामस्थ बसलेले होते त्यांनी याचा उल्लेख केला, बॅकड्रॉप मधून बोलायला मला लावलं आणि म्हणून मी त्याचा उल्लेख केला. ही जनतेची भावना आहे, शिर्डीमध्ये राहणाऱ्यांची भावना आहे की अशा प्रकारे मोफत जेवणामुळे अपराधी प्रवृत्तीचे लोक, अनवॉन्टेड लोक, जे इथले ग्रामस्थ नाही, जे साई भक्त नाही, त्यांचे वाढ होत आहे आणि त्याचा त्रास ग्रामस्थांना प्रमाणाबाहेर होतो आणि म्हणून हा त्रास थांबवला जावा. मोफत जेवणामुळे ते जेवणाचं मूल्य नसल्यामुळे हे जेवण अतिरिक्त फेकलं जातं, त्याचा कचऱ्याचं विल्हेवाट करण्याची जबाबदारी शिर्डी नगरपंचायतवर येते. तो भार कमी व्हावा आणि जेवणाचं मूल्य हे 10 रुपये म्हणजे मोफतच आहे, पण 10 रुपये ठेवल्याने त्या जेवणाचे योग्य ते मूल्यमापन केलं जाईल आणि संस्थांचा जो पैसा, जो खर्च होतो तो योग्य ठिकाणी वापरला जाईल, असं आमची त्याच्यामध्ये भावना आहे. सुजय विखे पाटलांचं असं म्हणणं आहे की मी कुणाला भिकारी म्हटलो की जे म्हणजे इथं फुकटचं अन्न मिळतंय म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भिकारी गरदुले बिरदुले इथं वास्तव्यात आले शिर्डीमध्ये. त्यांचं प्रमाण वाढत चालले, त्यांची संख्या वाढत चालली आणि ती आल्या कारणाने इथं चोऱ्या वाढतात, इथं मुलींची छेड काढली जाते, इथं नको तसल्या गोष्टी होत आहेत. त्याच्यानंतर आता कसं आहे, ते साहजिक आहे, मुद्दा अत्यंत रास्त आहे, योग्य आहे. कारण या भिकाऱ्यांना जेवण मिळतंय ना फुकटचं, ह्यांना काय जेवणाचं एक वेळचं जेवण भागलं जायला, कुठेही ब्रिज खाली झोप, रस्त्यात झोप, कुठेही कुणाच्याही आळवंडीला झोप, रस्त्यावर झोप, त्यांना काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे यांना अन्न मिळतंय. अन्न मिळाल्यामुळे यांना बाकीच्या गोष्टी करायला अगदी हे होतंय. काही जण भिगा मागतायत, काही जण चोऱ्या करतायत, काही जण नको त्या गरदुले बिरदुले चेष्टा करतात नशा वगैरे करून. त्या गोष्टी विषय अगदी रास्त आहे, पण लोकांपर्यंत कसा गेलाय तुम्हाला माहीत नाहीये. त्यांनी जो विषय मांडलाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे.
कारण तिथल्या पोलिसांनी, स्थानिक पोलिसांनी देखील सांगितलं आहे की इथल्या चोऱ्यांमध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये, गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ लागली. आणि त्याचं कारण म्हणजे अन्नछत्रामध्ये येणारे बाहेरून ही सगळी जी भिकारी आहे तिथं वास्तव्यात आल्यात आहे, त्यांना हे फुकटचं जेवण मिळतं आहे आणि हे त्यांचं जेवण बंद करा असं त्या सुजय विखे पाटलांना सांगायचं होतं. आता हे विरोधक काय करतील त्यांचं द्यास सोड, त्यांचा काय आपण एवढा विचार देखील करत नाही. पण ही गोष्ट मला देखील पटली, ही गोष्ट रास्त आहे. म्हणजे जी चांगली भाविक भक्त तिथं येत आहेत त्यांना अन्न मिळणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे जे चुकीच्या कामं करून, चुकीच्या गोष्टी करून ह्यांना अन्न घालायचं आणि यांना सगळ्या गोष्टी करायच्या, तर याच्यावरती निश्चित कुठेतरी चाप बसला पाहिजे. म्हणजे हा इकडं अन्न छत्रा देऊन पोटभर ताणून अन्न खातोय आणि तिकडं बाहेर जाऊन कोणाची पाकिटं मार, कोणाचं काय चोऱ्या कर, कोणाच्या चपल्या चोर, कोणाचे पैसे चोर, कुठल्या मुलीची छेड काढ, कोणाची दुकानं फोड, कोणाचं काय कर, असल्या जर गोष्टी होत असतील तर मग याच्यावरती निश्चित विचार केला पाहिजे. संस्थानानं खरोखर याच्यावरती विचार करून या सगळ्या गोष्टींवरती कुठेतरी आळा आणला पाहिजे. बाकी राहिला सगळ्या भाविकांच्या श्रद्धेचा प्रश्न, तो ज्यांचा त्याच्याजवळ आहे. पण हा जो काही विषय होता सुजय विखे पाटलांचा, तो मला देखील वैयक्तिक पटलाय आणि तो रास्त आहे. अनेक, फक्त शिर्डीमध्येच नाही, अनेक अशा संस्थानांमध्ये जिथं अन्नछत्र चालवली जातात तिथं काही चुकीची लोक देखील येऊन त्या सगळ्या गोष्टी करून तिथल्याच लोकांचा नाश करतात, तिथल्याच लोकांना त्रास देतात. हे प्रत्येकानं थोडंसं हेरलं पाहिजे आणि अशा लोकांना थोडंसं लांबच ठेवलं पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा.